ते 7:30च्या दरम्यान मिलिंद देशमुख, विकास यांच्याकडे एका कामानिमित्त गेलो होतो. संकलेश्वर कॉम्प्लेक्समध्ये एस इंग्लिशमध्ये त्यांचं कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये माझं पर्सनल काम होतं, त्या निमित्ताने गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांच्याशी काही माझी चर्चा झाली. जवळजवळ 15 ते 20 मिनटं त्यांच्याशी चर्चा करून बाहेर पडत तिथे असलेले आणि माझ्यानंतर तुप्पांगे मेघराज मी तिथे गेलो आणि त्याचे साथीदार 5 जण, उमेश भोईर, शत्रुघ्न मडवी आणि विशाल म्हात्रे आणि अशोक म्हात्रे, हे 5 लोक इतर साथीदार त्याचे. तिथे खाली बाकी लोक होती वाटतं. मी आतमध्ये बसलेलो असताना हे लोक चौघे ते 5 जण तिथे आले होते. 4 जण, बाकी लोक वाटतं ओरडीत खाली होती. मी कॅबिनमध्ये बसलो होतो, म्हणजे अँटी चेंबरमध्ये त्यांच्या. आणि ते नंतर बाहेर माझ्या बॉडीगार्ड, अंगरक्षक, पोलीसवाला हे लोक बाहेर उभे होते. त्यांना तुपांगेने, इंदुराव म्हणून आहे, त्याला सांगितलं की काय बघतो. तर त्याने विचारलं तू काय बघतो, आणि त्याला शिवीगाळ केली. पहिल्यांदा एकदा वाटतं त्याच्याबरोबर झाला होता, त्यांनी मला सांगितलेलं होतं. परंतु नेक्स्ट टाईम झाला तर त्याने मला खाली आल्यावर सांगितलं की साहेब असं असं एक प्रकरण घडलं. मला काय माहीत नाही तिथे काय घडलं. लेकिन मग आल्यानंतर मग मी म्हटलं दुसऱ्यांदा घडलं तर तू विचारला का त्याला का बाबा माझ्याकडे. तर मग तुम्ही त्याला विचारलं तर तुम्ही आतमध्ये होते, तुमचं काय पर्सनल माझ्याशी त्याच्याशी नाही, पण मला का दुसऱ्यांदा बोलला आणि शिवीगाळी केली वाटतं, शिवी दिली काय तिथे. त्यांनी सांगितलं. मी मग बोलतो पोलीस स्टेशनला मला जायला लागेल. त्याचं बरोबर आहे की पोलीस स्टेशनला जायचं, पण मी म्हटलं थांब, मी सगळ्यांशी चर्चा करू. वरिष्ठ शनी साहेब विष्णुनगरची त्यांच्याशी चर्चा केली, बाबा असं जी घटना घडली. त्यांनी सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला जावं आणि त्यांना पोलीस स्टेशनला एक केस किंवा 80 त्यांची डायरी नोंद करा. कारण उद्या कालांतरित हा गुन्हेगारी वृत्तीचा असलेले हे लोक कमी जास्त काय झाला. मध्ये इलेक्शनच्या पिरियडला पण विधानसभेच्या वेळेला पण एक घटना घडली होती, ती देखील मी 80 दिली होती. तर आज तुझ्यावर आला आहे, त्या उद्या त्याच्यावर आला तर उद्या तुमच्यावर नक्की येईल, अशा परिस्थिती होती. परंतु मी स्वतः त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला स्वतः गेलो आणि त्यांची 80 दाखल केस घेतली त्यांनी आणि तक्रार घेऊन त्याची केस नोंदली. त्याच्यानंतर अर्धा त्या पाऊण घंट्यामध्ये त्यांनी मला वाटतं 7-8 लोक हे सर्व एकत्र येऊन माझे दुसरे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर प्राणघाती हल्ला केला त्याच रोडला तिथेच आल्यानंतर. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं तलवारीचे दोघांना लागतात. एक SSCमध्ये याच्यामध्ये पल्समध्ये आपला राजेश माळीचं ऑफिस होतं तिथे ॲडमिट झाले दोघं पण. त्यांना साईनला पाठवलं होते इथे एजन्सीला, परंतु तिथे जास्त ते क्रिटिकल असल्या कारणाने वापस ते इकडे आणून आता त्यांना प्रायव्हेट. पण ज्या तुमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली त्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे का काय माहिती द्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, 307 गुन्हा दाखल झालेला आहे. माझं नाव मेघराज तुपांगे. मी एका बिल्डरच्या कार्यालयात एका कामासाठी गेलो होतो. तिथे नगरसेवक विकास म्हात्रे, तो त्याचे बॉडीगार्ड होते. तो आतमध्ये बसला होता. बॉडीगार्ड मला बाहेर रागाने बघत होता. मग तो माझ्या अंगावर आला आणि बोलला काय बघतो, मी तुला बाहेर बघतो थोड्या वेळाने. हिंदूराव म्हणून बॉडीगार्ड आहे, पोलीस बॉडीगार्ड. आणि तो रिव्हॉल्वरकडे असा हात करून मला बोलतो तुला बघतो बाहेर. त्याच्यानंतर मी ऑफिसमध्ये बसलो. विकास म्हात्रे आणि ते लोक निघून गेले. ज्या बिल्डरकडे बसलो ते बिल्डर मला बोलले जाऊ द्या, कंप्लेंट नका करू. मी सिनियर PIना फोन करत होतो विष्णुनगर. त्यांनी सांगितलं नका करू, जाऊ द्या, काय नाही झालं असेल जाऊ द्या. तर मी त्या कार्यालयातनं निघालो असता अंधारामध्ये 10 ते 12 जणं हातामध्ये सळ्या, तलवार आणि रॉड घेऊन माझ्या अंगावर धावून आले. आणि मी आणि माझे 2 जणं होते जोडीला, त्यांच्या अंगावर आले. आम्ही त्यांचे सळ्या रॉड पकडले आणि त्यांनी लांबून आमच्यावर दगडफेक केली आणि मारून अंधारात पळून गेले. आणि बोलले की विकास म्हात्रेने आम्हाला पाठवलं आहे, विकास म्हात्रेकडे तुम्ही जाता येताना बघता, विकास म्हात्रे तुला सोडणार नाही, तू वाचला आता आम्हाला बोलले. तुमच्या त्यांचा म्हणजे पूर्वीच्या काय आमच्यात कुठलाही वाद नव्हता. निवडणुकीमध्ये
त्यांनी मला निवडणुकीमध्ये धमकी देऊन माझ्या अंगावर मारायला धावून आला होता आणि त्यावेळेस त्यांनी ती क्लिप पसरवली आणि मला बोलला की तू माझं नाव खराब करतो, माझ्या विरुद्ध निवडणूक, याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. याच्यावर आत्ताच 4 दिवसापूर्वी एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि याला विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये अटक होणार होती. तर तो हा इकडनं तिकडनं पैसे दाबून ते सुटतो आणि याच्यावर बरेच गुन्हे आहेत आणि जी पोरं आली होती सर्वांवर गुन्हे आहेत. प्रमोद चव्हाण, महेश चव्हाण, ओमकार म्हात्रे, अजय काय मागणी? माझी मागणी आहे विकास म्हात्रे आणि त्याच्या जोडीला जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. 307चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. याच्यावर गुन्हे झालेले आहेत. याच्यापूर्वी मी याच्या नावाची तक्रार दिलेली आहे. त्याच्यात मी स्पष्ट लिहून दिलेलं आहे की याच्याकडनं मला धोका आहे, माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर मी असं लिहून दिलेलं असतानासुद्धा हा जर असं करतो आणि यांनी 4 दिवसापूर्वी मयूर म्हात्रे म्हणून आहे त्याच्यावर पण हल्ला केला होता आणि त्याच्यावर पण यांनी हे केलेलं आहे. तर याचे बऱ्याच केसेस झालेले आहेत. मर्डरमध्ये 2-3 मर्डर केलेले आहेत. तर त्यामुळे याच्याविषयी आता पोलिसांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे, नाही तर हा असंच करत राहील आणि लोकांना त्रास देत राहील. आणि याच्यात हिंमत असेल तर यांनी माझ्यासमोर असं करायला पाहिजे ना. असे मागून का रात्री बेरात्री हल्ले करायचे?